अ, प्रभाकरांनी माझं बालपण एका शिक्षणाला महत्त्व देणाऱ्या आनंदवाडी या गावात गेलं आणि माझ्यासाठी माझी आई नेहमी असं सांगायची मला, की "प्रभाकर कसा अभ्यास करतो बघ." म्हणजे प्रभाकर हे माझ्यासाठी मोटिव्हेशन होतं. प्रभाकर माझ्या 1-2 वर्ग पुढं होता. पण तो जेव्हा पब्लिक स्कूलला लागला, म्हणजे सगळेच गावातल्या अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती बेताची असायची. पण हंदराळे गुरुजीमुळे ही सगळी मुलं पब्लिक स्कूलला लागली आणि पब्लिक स्कूलमधले अनुभव सगळे जे हे प्रभाकर जेव्हा सगळीच मित्रमंडळी येऊन माझ्या गावामध्ये शेअर करायची, तेव्हा मलाही वाटायचं, अरे असं खरं आपण असं शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करायला तरी पाहिजे किंवा आपल्याला शिकायची संधी मिळायला पाहिजे होती किंवा भावी काळात आपण अशी शाळा तरी उभी करू. म्हणून ज्ञानप्रकाश या शैक्षणिक प्रकल्पाचं उभारणीचं एक महत्त्वाचं सूत्र आहे, की प्रभाकरसारखे मित्र विद्यानिकेतनची जी चर्चा करायची त्याच्यामध्ये आहे असं मला वाटतं. इव्हन म्हणजे मी, प्रभाकर, आमच्या समवयस्क असणाऱ्या सगळ्याच मित्रांनी गाई म्हशी राखलेल्या आहेत एकत्रितपणे. आमच्या आईवडिलांनी सगळ्यांनी कुणाच्या तरी शेतामध्ये जाऊन मजुरी केलेली आहे आणि असं असताना पण शिक्षणाला महत्त्व देणारं आमचं गाव, विशेष करून प्रभाकरच्या बाबतीत असं सांगायचं की शिक्षक म्हणून लागल्यानंतर सुद्धा तो स्पर्धा परीक्षेची तयारी करायचा आणि आजही म्हणजे कुठली तरी ट्रेनिंग असते, कुठेतरी शिकणं असतं आणि कुठेतरी शिकवणं असतं. हा स्वभाव त्याचा आहे असं मला वाटतं आणि म्हणून जेव्हाही आम्ही एकत्रित प्रवास करत असतो, म्हणजे गावी जातो, अनेक ठिकाणी एकत्रित प्रवास करत असतो, तेव्हा खूप वेळा आमचा शिक्षण हा विषय असतो आणि म्हणून प्रभाकरच्या आजच्या ह्या दिनानिमित्त मला त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्याव्याशा वाटतात आणि आपण सगळ्यांनीच त्याचा सगळा प्रवास बघितलेला आहे.